धुळे जिल्ह्याचे धडाकेबाज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरे तस्करी रोखण्यासाठी प्रारंभापासून कठोर पावले उचलली असून गुरे तस्करीला आळा घालण्यात मोठ्या प्रमाणावर त्यांना यश प्राप्त झाले आहे। पोलिसांच्या कारवाईचा धसका घेतलेल्या तस्करांनी आता गुरांची अवैध वाहतूक करण्यासाठी नवनवीन तंत्रे शोधण्याचा प्रयत्न चालवला असून त्यातच चक्क ॲम्ब्युलन्समधून गुरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सांगवी पोलिसांच्या कारवाईत उघड झाला। सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मध्य प्रदेशाकडून शिरपूरकडे गुरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यांनी 16 जानेवारीला पहाटे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हडाखेड सीमा तपासणी नाक्यासमोरच्या गुरुद्वाराजवळ सापळा रचला। सकाळी 6:30ला सेंधव्याकडून येणाऱ्या ॲम्ब्युलन्सला थांबवून ॲम्ब्युलन्समध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे पोलिसांना शंका आल्याने त्यांनी ॲम्ब्युलन्सची झडती घेतली। ॲम्ब्युलन्समधील दृश्य अंगावर शहारे आणणारे होते। 10 गायी, 4ही पाया बांधलेल्या अवस्थेत ॲम्ब्युलन्समध्ये कोंबल्याचे दिसून आले। कत्तलीच्या उद्देशाने त्यांची अवैध वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले। संशयित विजय प्रल्हाद चव्हाण व विक्रम बाळाराम चव्हाण दोघे राहणार महू, जिल्हा इंदोर यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, DYSP सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, सहाय्यक उपनिरीक्षक जयराज शिंदे, रफिक मुल्ला, कैलास जाधव, हवालदार मिर्झा संजय भोई यांनी ही कारवाई केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, धुळे। आज दिनांक 16/1 रोजी आम्हास एक गुप्त बातमी मिळाली होती की ॲम्ब्युलन्स गाडी क्रमांक MP09BA 981 ही सेंधव्याकडून शिरपूरकडे जात असून ह्या ॲम्ब्युलन्समध्ये गोवंश जातीच्या जनावरे हे अवैध कत्तलीसाठी घेऊन जात आहे अशी बातमी मिळाल्यावरून आम्ही आमचे स्टाफ असे सीमा तपासणी नाका हडाखेड येथे जाऊन नाकाबंदी केली असता सदरची जी ॲम्ब्युलन्स आहे ही आम्हाला सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास मिळाली। ह्या ॲम्ब्युलन्सची तपासणी केली असता याच्यामध्ये 10 गोवंश गायी लहान मोठ्या ह्या एकदम निर्दयतेने आणि यांचे हातपाय वगैरे बांधून ह्या ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून घेऊन जात असताना मिळून आला। त्यावेळी त्याचे ते ड्रायव्हर होते विक्रम बाळाराम चव्हाण आणि दुसरा जो चालक आहे विजय प्रल्हाद चव्हाण, दोघं राहणार महू, जिल्हा इंदोर, मध्य प्रदेश यांना आम्ही याच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आले असून सदरची जे गायी मिळाल्या मला 10 यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गोशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे। सदरची जी कारवाई आहे माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत धिवरे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ASI जयराज शिंदे, ASI रफिक मुल्ला, ASI कैलास जाधव, हेड कॉन्स्टेबल चालक मिर्झा, पोलीस कॉन्स्टेबल संजय भोई आम्ही अशी केली असून सदर दोघं आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे।